नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील महसूल प्रशासनाने अखेर इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेच्या तक्रारीची घेतली दखल। उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील पैनगंगा नदी पात्रातील अवैध शेकडो बरास रेती ढिगाऱ्याविषयी इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून न्यूज प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेऊन अखेर रेतीचे ढग महसूल प्रशासनाने 12 तासाच्या आत ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदीपात्रात लोटून देण्यात आले। त्यामुळे सर्वच क्षेत्रातून इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष किरण मुक्कावार, सल्लागार डॉक्टर आंबेजोगाईकर, सचिव विजय कदम, सहसचिव मुजीब लाला, कार्याध्यक्ष संतोष आडे व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उमरखेड।